नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात ना की झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही। काल दिवसभर आणि आजही सगळ्या माध्यमांनी अभिनेता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता सैफ अली खान याच्यावर झालेला चाकू हल्ला याला राष्ट्रीय विषय बनवलेला आहे आणि या गदारोळात बाकीचे विषय मागे पडलेले आहेत। मी समजू शकतो, कारण जसे म्हणलं की कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी असते, कारण काहीतरी वेगळं असतं। म्हणजे मुंबईत एखाद्या घरात घरफोडी झाली असती आणि त्याच्यामध्ये घर मालक जखमी झाला असता तर ती बातमी नसती, पण सैफ अली खानच्या घरी, करीना कपूर सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक माणूस शिरतो, त्यांच्या लहान मुलाच्या बेडरूम मध्ये तिकडे तो आत शिरतो, मग तिकडे झटापट होते। सैफ अली खानवर 6 वार केले जातात, त्यातले 1-2 वार अधिक गंभीर असतात, ते थोडेसे आणखीन खोलवर असते तर त्याचं म्हणजे खूप मोठी कॉम्प्लिकेशन्स झाली असती। या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या गोष्टी गंभीर आहेत, पण हे सगळं होताच मुंबई पोलिसांना महाराष्ट्र सरकारला किमान 24 तासाचा तरी अवधी द्यायचा। त्याच्या आतच ही सगळी कोल्हेकुई सुरू झाली। असं म्हणतात करीना कपूरनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या ऐवजी सुप्रिया सुळेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, एवढी त्यांना मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता होती। संजय राऊतांकडनं तर काय रोजचा भोंगा वाजलाच पाहिजे आणि त्यामुळे तो वाजतो। नाना पटोले, सगळ्यात आश्चर्य वाटतं जितेंद्र आव्हाडांचं, त्यांनी तर याला थेट हिंदू दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला की सैफ अली खान आणि करीना कपूर या दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव तिमूर ठेवलेलं आहे, तैमूर। मी तसे म्हटलं की या गेल्या वर्षीच मे महिन्यात उझबेकिस्तानला जाऊन आलो आणि तिथे जो तैमूर लंग आहे, जो लंगडा होता, पण त्याला तिकडे आमिर तिमूर म्हणतात, कारण त्या तैमूर लंगानी जो सगळ्या जगभरात म्हणजे उझबेकिस्तानातनं सुरुवात होऊन त्याचं साम्राज्य वाढवलं आणि आज जवळजवळ चीनच्या आकाराचं, त्याच्या मोठ्या आकाराचं एक साम्राज्य त्यांनी उभं केलं। त्याच्यासाठी त्यांनी लाखो लोकांच्या कत्तली केल्या, असं म्हणतात हिटलरपेक्षा जास्त लोकांनी मारलं। पण त्या उझबेकिस्तानमध्ये तो तैमूर लंग राष्ट्रीय हिरो, आपल्याकडे आपण असं छत्रपती शिवाजी महाराजांना पूजतो तशा प्रकारे उझबेकिस्तानचा तो राष्ट्रीय नायक आहे। आणि त्या तैमूर लंगवरनं मुलाचं नाव तिमूर ठेवणं हा ज्याच्या त्याचा आवडीनिवडीचा प्रश्न आहे की इथल्या या मातीतल्या कोणापेक्षा तरी बाहेरचं कोणतरी त्याच्याकडे, त्याच्या साम्राज्याकडे दुसऱ्या मुलाचं नावही जहांगीर असावं, ते जे जहांगीरचं जे करतात म्हणजे विश्वविजेता वगैरे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्याबद्दल समाजात नापसंती व्यक्त होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। पण म्हणून चोरीच्या उद्देशाने, प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याला हिंदू दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करणं हे मानसिक विकृतीचं लक्षण आहे। आणि दुर्दैवाने असे विकृत लोक सरकारमधल्या उच्च पदस्थांचे, राजकारणा पलीकडच्या मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांना काही होत नाही आणि काही होणार नाही। पण ठीक आहे, हा विषय आता आपल्यासाठी संपलेला आहे, कारण राजकीय दृष्ट्या त्यांचा काही उपद्रव आता फार उरलेला नाहीये। सांगायचा मुद्दा हा की आता पोलिसांनी ज्याला संशयित म्हणून पकडलेलं आहे, आणि म्हणून म्हणलं की अजून मी त्याला गुन्हेगार म्हणत नाहीये, कारण हे सगळं पोलीस तपासात सिद्ध होईल, मग न्यायालय त्याच्याबद्दल निकाल देईल। पण कोणतरी वारिस अली सलमानी म्हणून एक कार्पेंटर सुतार, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता या सुतारांनीच हे केलं कारण त्याचा चेहरा मिळता जुळता आहे का, त्यांनी काही मदत केली, या सगळ्या गोष्टी पोलीस तपासात स्पष्ट होईल। घरच्या कोणीतरी मदत केली का याच्यामध्ये, की घरी कोणतरी कामाला येणाऱ्या माणसांनी, बाईंनी काही त्याच्यामध्ये केली का, कारण ही जी सगळी इमारत आहे ती तशी हाय प्रोफाईल आहे, तिथे सिक्युरिटीचं बऱ्यापैकी गोष्टी असतात, फेस रेकग्निशन असतं, कधी सेन्सर्स असतात। त्यामुळे अशा गोष्टींमध्ये जर कोणी प्रवेश करत असेल, तिराईत माणूस रात्रीच्या वेळेला वगैरे, तर या गोष्टींनी सावध करण्याची खरं तर शक्यता दाट आहे। पण तरी देखील हा माणूस रात्री 1:30च्या सुमारास आत आला आणि
तिथे झटापट झाली आणि हल्ला करून हा कपडे बदलून पळून गेला. त्याच्यामुळे या तपास पूर्ण होण्याची वाट बघितली पाहिजे. त्याचा चेहरा अनेक CCTV कॅमेरामध्ये आलेला आहे आणि ज्या प्रकारचं तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे ते बघता तो वारिस अली सलमानी किंवा शाहिद किंवा कोण जे नावं सगळी माध्यमातून येत आहेत, जसं काही त्यांनीच या सगळ्यांना बघितलेलं आहे. पण जो कोणी असेल त्याची अटक ही आता काही दिवसाची गोष्ट आहे. लगेच लोकांनी त्याच्यावर नाही सुरू केलं की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडायला वेळ लागतो, ह्याला पकडलं कसं काय, म्हणजे पकडलं नाही तरी प्रॉब्लेम, पकडलं तरी प्रॉब्लेम. अरे ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की बीडमध्ये हत्या होणं आणि त्याच्यामध्ये मारेकरी आणि त्यांचे असलेले राजकीय संबंध आणि तिथे असलेला CCTV आणि या सगळ्या गोष्टींचा अभाव. मुंबईमध्ये हजारो CCTV कॅमेरे आहेत, प्रत्येक इमारतीत CCTV कॅमेरे आहेत आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा घडतो जिथे हल्लेखोर आणि ज्याच्यावर हल्ला झाला त्यांच्यात झटापट होते, म्हणजे त्याचा चेहरा लोकांनी बघितलेला असतो, त्याचा चेहरा CCTV मध्ये आलेला असतो. पण दुर्दैवाने कशाचा विचार न करता या सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्याची चर्चा केली जाते. म्हणून म्हटलं की या चर्चेला आपण दूर ठेवूया. पण त्याच्याहून एक गंभीर विषय हा उपस्थित होतोय आणि याकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी लक्ष देणं आवश्यक आहे. इथे या ज्या वारिस अली सलमानीचं नाव येतंय, हा कोण होता, कुठून आला होता, आणि हा एकटा वारिस अली सलमानी किंवा त्याच्यासारखा दुसरा कोणीतरी किंवा तिसरा कोणतरी हा विषय नाहीये. तो हिंदू आहे का मुसलमान आहे, म्हणजे त्याच्या धर्माचा विषय नाहीये. पण गेल्या काही वर्षामध्ये मुंबईमध्ये पद्धतशीरपणे बाहेरनं लोक आणून त्यांना सेटल करण्याचं जे एक रॅकेट सुरू आहे, मला कळत नाही. प्रत्येक गल्लीबोळात हल्ली एक शहाळवाला असतो आणि तो शहाळवाला कुठून आलेला असतो, कोणत्या समाजाचा भाग असतो, तुम्ही जीपे करून बघा, तुम्हाला कळेल. पण पोलिसांचं त्याला काही भीती नसते, महापालिकेची त्याला भीती नसते. त्याच्यानंतर घरी AC रिपेअर करायला येणारे लोक, इलेक्ट्रिशियन लोक असतात, ओला उबर ड्रायव्हर. म्हणजे मी असं म्हणत नाही की या सगळ्या लोकांचं प्रोफाइलिंग केलं पाहिजे. चीन ज्या प्रकारे तिबेटमधल्या लोकांना एक प्रकारे त्याला खुला तुरुंग वगैरे करतंय, पण हे सगळे जन्मानी मुंबईकर आहेत का? नसतील आले तर हे मुंबईत येऊन त्यांनी काही अधिकृत घरं घेतलेली आहेत का कुठेतरी झोपडपट्ट्यांमध्ये, आणि त्याही 2010-11 सालानंतर उभ्या राहिलेल्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये, अनधिकृत चाळींमध्ये यांचं वास्तव्य आहे. यांना नेमके कोणते आमदार समर्थन करतायत? या सगळ्यांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघण्याचा इरादा चांगला आहे की शेवटी लोकांनाही कामं करायला माणसं हवी असतात आणि माणसं मिळत नाहीत आणि मराठी माणसं त्याच्यात तयार होत नाहीत, असं बोललं की झालं. पण ही सगळी लोक मुंबईत येत आहेत. म्हणजे सरकार, म्हणजे ते काय म्हणतात ना, एक ते किल्ला करायला गेलं समुद्राच्या पाण्यात आणि मग तो किल्ला थोडासा बनवला, मग लाट आली, मग तो वाहून गेला, मग दुसरा करायला गेला, तो वाहून गेला. म्हणजे सरकार फक्त धारावीबद्दल आणि मुंबई शहरातल्या झोपडपट्ट्यांच्या जागी टोलेजंग इमारती बांधण्याबद्दल गंभीर आहे. पण या महामुंबईत कोण येतंय, कुठून येतंय, त्यांच्या वस्त्या कशा प्रकारे तयार केल्या जात आहेत, त्यांना या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं कामाला आणलं जातंय, ह्याचं काही ट्रॅकिंग करण्याचं मेकॅनिझम आहे का? किंवा ही गोष्ट राज्याच्या, शहराच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकते असं वाटण्याची तरी प्रवृत्ती आहे का चाललंय ते चांगलं चालू आहे? कारण ह्याच गोष्टी सगळीकडे, म्हणजे रत्नागिरीला गेलो तेही रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो तर आपण कुठे आलोय, भारतात आलोय का शेजारच्या देशात गेलोय असं वाटतं. आणि त्यामुळे जेव्हा अशी एखादी घटना घडते, म्हणजे याचा त्याच्याशी काहीही संबंध नसेलही, कदाचित मी कुठलाही संबंध जोडत नाहीये, पण आज आपण सगळे अर्बन क्लॅप, अर्बन लॅडर, फलाणी सगळे ॲप वापरतो. त्याच्यातनं अनोळखी माणसं तुमच्या घरी अगदी तुमच्या बेडरूम पर्यंत येऊन AC रिपेअर करतात, याची इलेक्ट्रिशियनची कामं करतात. ते त्यांच्या डोळ्यांनी सगळ्या तुमच्या घराचं मॅपिंग करत असतात. त्यांचं जर मॅपिंग केलं नसेल तर यांच्यापैकी कोणतरी येऊन तो माहिती जो स्वतः करू शकतो, तो माहिती सांगू शकतो की या घराला ग्रिल नाहीये, या घराला गॅलरीत शेजारच्या गच्चीतनं उडी मारता येते, या बिल्डिंगमध्ये CCTV कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत. या गोष्टी जर गांभीर्याने केल्या जात नसतील, तसं ओला उबर सगळ्यांचेही जे ड्रायव्हर आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन, ID कार्ड पण सगळ्यांना माहिती आहे हे कशा प्रकारे एक लायसन्स मिळवतात आणि त्याचे काम करतात.
एकच ड्रायव्हर ओलासाठी पण काम करतो, उबरसाठी पण काम करतो, स्वतःची पण रिक्षा, म्हणजे सगळं 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 शक्य आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा जर अशा एका हाय प्रोफाईल अभिनेत्याच्या घरी किंवा दाम्पत्याच्या घरी असा हल्ला होऊ शकत असेल, तर सामान्य मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय त्यांचं जीवनमान किती या धोक्याच्या सावटाखाली आहे. आणि उद्या त्यांच्या विरुद्ध असा हल्ला झाला तर संजय राऊत बोलणार नाहीयेत, जितेंद्र आव्हाड गळा काढणार नाहीयेत, सुप्रिया सुळे तर बघणार देखील नाहीयेत. पण ही भीती तुमच्या आमच्या मनात येते, त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी जी भीती व्यक्त केलेली आहे, पुढच्या 10-20 वर्षात मुंबईची डेमोग्राफी जशी बदलणार आहे. आणि ही फक्त मुंबईची गोष्ट नाही, पुण्याला जाऊन बघा, संध्याकाळी तिकडे हावडा मेल जाते, त्यावेळेला पुणा स्टेशनवर जाऊन बघा, अक्षरशः बंगाली बांगडे कुठले लोक आहेत हे कळत नाही, म्हणजे त्यांच्या चेहरेपट्टीवर न कळतं की हे महाराष्ट्रातले तर नाहीच आहेत, पण बंगालमधले तरी आहेत का असा संशय येतो. अशा प्रकारच्या गोष्टी राज्यात ठिकठिकाणी चालू असतील आणि आपण फक्त मेट्रो, मोनो, हायवे याच सगळ्या गोष्टीत आपल्याला गुंग ठेवणार असू, तर या आपल्या पायाखाली काय जळतंय याच्याबद्दल आपण सावध राहायला पाहिजे. सैफ अली खानला लवकर बरं वाटेल, जो संशयित आहे तो पकडला जाईल, त्याला शिक्षा होईलही, कारण त्याला पकडलं जावं, त्याला शिक्षा व्हावी म्हणून सगळी यंत्रणा चोख काम करेल. पण या निमित्ताने सामान्य लोकांच्या घरात जे लोक येत आहेत काम करण्यासाठी, पूर्वी हे लोक ओळखीचे असायचे. पूर्वी लोक तुम्ही ज्या भागात राहायचा त्याच्या आजूबाजूचे 50 दुकानदार तुमच्या ओळखीचे असायचे. आजही जे जुन्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये, पुण्यामध्ये राहतात त्यांना आजूबाजूचे सगळे दुकानदार, इलेक्ट्रिशियन, त्यांच्याकडची माणसं ही चेहऱ्याने ओळखीची असतात. पण जे सगळं शहरीकरण नवीन वाढत चाललंय, तिथे अनोळखी माणसाला केवळ मोबाईल ॲपच्या द्वारे आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवत असू आणि त्याच्यातनं अशा घटना घडत असतील, तर ही आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सरकारने याच्यावर अतिशय गंभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.